बहुत पढ़ाई करके अच्छी नौकरी प्राप्त हो सकती है, यह धारणा सरासर गलत है। नौकरी के अच्छे अवसर सेना में भी प्राप्त है। इस विषय की जानकारी देने अमरावती में दिनांक 1 अक्टूबर को एक पत्रकार परिषद का आयोजन प्रागतिक सहजीवन संस्था नागपुर द्वारा महानगर अमरावती के श्रमिक पत्रकार भवन में आयोजित किया गया। प्रस्तुत है क्षण चित्र। प्रागतिक सहजीवन संस्था लाइफ स्किल फाउंडेशन नागपूर तर्फे मी हार्दिक स्वागत करतो। 5 तारखेला संयुक्त विद्यमानाने इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर, प्रागतिक सहजीवन संस्था नागपूर आणि लाइफ स्किल फाउंडेशन नागपूर याच्या संयुक्त विद्यमानाने 5 ऑक्टोबरला अभियंता भवनामध्ये आम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे डिफेन्स, कोस्टल गार्ड सगळ्यांच्या संदर्भात त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहे, त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी काय आहे या संदर्भात कॅप्टन, ब्रिगेडियर, कर्नल आणि एअर चीफ मार्शल या लेवलची मंडळी अमरावतीमध्ये येणार आहे आणि ते मार्गदर्शन करणार आहे। आणि हा उद्देश काय आमचा या कार्यक्रमाला घेण्याचा म्हणजे कळवळून सांगतो तुम्हाला की हे तुम्ही तुमचा याला प्राधान्य द्या की आपल्या विदर्भातल्या पोरांना हे माहीतच नाही, आपल्या विदर्भातल्या आपल्या पोरांना माहीतच नाही की बाबा याच्यामध्ये ह्या जॉबच्या इतक्या अनेक संधी आहेत, उपलब्ध आहेत। त्यांना काय वाटते की IIT खडकी फार मोठ्या गोल्ड मेडल याच्यातले लोक त्या आर्मीमध्ये सिलेक्ट होतात, त्याच्यामधलेच नेव्हीमध्ये जातात, त्याच्यामध्ये एअरफोर्समध्ये जातात। वास्तविक असं नाही आहे, त्याच्यामध्ये सगळ्या कॅडरचे लोक लागतात। 12वीवालाही लागतो, ITI वालाही लागतो, ग्रॅज्युएशनवालाही लागतो, इंजिनिअरिंगवालाही लागतो, सगळ्यांना संधी उपलब्ध आहे। आणि 55% तर वर आणि फार हायली क्वालिफाईड असेल तो सिलेक्शन होतो MPSC, UPSC। पण जे आपले वर्गातले लोक आहेत त्यांना हे माहीतच नाही की इतक्या सगळ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत। आणि त्यालाच आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे संजयजी गुल्हाने इंजिनियर, विवेकजी बारदे, आमच्या ज्या स्किल फाउंडेशनच्या राजेश्वरी वानखडे मॅडम आणि अविनाशजी राजगुरे आम्ही मंथन केलं आणि ठरवलं की नाही आपल्या मुलांसाठी हा मार्ग कसा निवडता येईल, कसं जाता येईल या संदर्भात मार्गदर्शन करणे फार आवश्यक। आपल्या मुलांना ते माहीतच नाही, म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्राचे की नाही तर UP बिहारचे पूर्ण सिलेक्ट होतात। आपले मुलं मग ते पोह्याची गाडी लावा, मग याच्या दुकानात काम कर, याच्यात काम कर, हेच करतात। त्या लोकांना माहिती व्हावं यासाठी ह्या मार्गदर्शन आम्ही तिथं केलं आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे। सगळे आम्ही म्हणजे अकॅडमीचे पोरं येणार आहे, कुठे कॉलेजचे पोरं येणार आहे, जवळपास 500-600 मुलांचं तिथे हे आहे। आणि आपण आणखी त्याला प्रतिसाद पत्रकार महोदयांनी दिला तर जास्तीत जास्त लोक तिथे याचा लाभ घेऊ शकतात। आणि मी पुढील माहितीसाठी आदरणीय राजेश्वरी मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुढील मंचावर उपस्थित शिवहाते साहेब, गुल्हाने साहेब आणि अजून आदरणीय मान्यवर तसेच इथे उपस्थित आमचे पत्रकार बंधू जे चांगलं कार्य गावागावापर्यंत, खेड्यापर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। असं म्हणतात की पत्रकार जे असतात ते एखाद्या सूर्यासारखं काम करतात, सगळीकडे चमकतो सूर्य आणि तुमची बातमीसुद्धा सगळीकडे झळकते। मंडळी, आपण विदर्भातले सगळे आणि आपण बेसिकली स्वतःला शेतकरी म्हणतो। शेतकरी म्हणजे दुसरं नाव स्वतःचंच कष्टकरी। जर आपण कष्टकरी आहोत, आपण शेतकरी आहोत, तर आपली मुलं ही सेनेमध्ये का जात नाही? का 18-19 वर्षाच्या वयामध्ये 40,000 रुपयाची नोकरी मिळवण्यास ते असमर्थ आहेत? आजही आपला मुलगा आपल्या गावातून घरातून निघाला
त्याचे वडील म्हणतात की बाबा रे कुठेतरी चपराशी हो किंवा डीएड कर, कुठेतरी एखादा शिक्षक लाग, शिक्षक सेवक, हे सगळं आपल्याला माहिती आहे, मी काही सांगायची गरज नाही. पण तो का जात नाही याच्या मागची कारणं खूप सारी आहेत. हे सामाजिक कारणं त्याला मी सध्या हात लावणार नाही, पण त्याला संधीच माहिती नाही. सगळ्यात मोठा गुन्हा जो आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये की मॅनेजमेंटला, शाळेच्या कॉलेजेसच्या ॲडमिनिस्ट्रेटर्सला, टीचर्सला आणि विद्यार्थ्यांना संधी माहीत नाही की सेनेमध्ये कोणत्या वयापासून संधी मिळते अधिकारी बनण्याची किंवा दुसऱ्या कॅडर्समध्ये जाण्याची. ही जर गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचली तर कदाचित ते खूप सारे फॉर्म भरू शकतील. आता आपल्याकडे मुलांनी 10वी केलं, त्यांनी काय नुसतं 10वी केलं, अरे पण 10वी केल्यानंतर सेनेमध्ये 40,000 रुपये मिळवण्याची संधी तुला आहे की? 12वी नंतर संधी आहे, ITI नंतर संधी आहे, BA, BCom, BCA, BCCA, BE ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये अधिकारी बनण्याची संधी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सला आहे. हे किती लोकांना माहीत आहे? हे प्राध्यापकांना पण माहीत नाही कॉलेजच्या. आपली मुलं किंवा आपल्या मुली 650 मार्क मिळावी म्हणून नीट करता मरमर अभ्यास करतात आणि 650 मार्क नाही मिळाले तर आत्महत्येकडे जातात. पण त्या मुलांच्या भवितव्यासाठी हा फार छान उपक्रम आहे आणि खरोखरच ही आपल्या अमरावतीमध्ये सुवर्ण संधी आहे. प्रत्येक मुलांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि इतर माहिती आमच्या मित्रमंडळींनी नमूद केलेलीच आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मर्चंट नेव्ही हा असं एक प्रोफेशन आहे जे की आपल्या विदर्भातल्या फारशा लोकांना माहिती नाही. मोस्ट ऑफ द कोस्टल सिटीज आहेत त्यांना माहिती आहे. आणि मर्चंट नेव्हीमध्ये जो म्हणजे एक अशी फील्ड आहे त्याच्यामध्ये 90% जो ट्रान्सपोर्टेशन होतं ते समुद्राद्वारे होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे शिपिंग इंडस्ट्री आहे. त्याच्या शिपिंग शिप्स थ्रू आपलं जे काही ट्रान्सपोर्टेशन होतं ते 90% होतं आणि त्याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल मी गाईड करणार आहे त्याच्या बाबतीत. सब्जेक्ट घेतो आहे मुलांकरता. एक आहे मेटलर्जिकल इंजिनिअरिंग आणि एक आहे मरीन मर्चंट नेव्ही. मेटलर्जिकल इंजिनिअरिंगबद्दल मी आता बोलतो आहे. आपल्याकडे सध्या मेक इन इंडिया ही संकल्पना आता पुढे धरत आहे. थोडक्यामध्ये जे चीनमध्ये प्रोडक्शन होत होतं आणि आपलं ठरलेलं होतं का चीनमधनं स्वस्त मिळतं आपण विकत आणायचं विकायचं, हा कन्सेप्ट चीनच्या त्या दंडेलींच्या त्या विचित्र पद्धतीमुळे हळूहळू सर्व जगामध्ये मुळीच निघतो आहे की ते चीनवर डिपेंड राहू इच्छित नाही. आणि त्यावेळेस ते पाहत आहेत भारताकडे की याला व्यवस्थित याला तेवढं बॅकअप देणारी जागा, तेवढा मॅनपॉवर देणारी जागा, तेवढा सिस्टीम देणारी जागा ही भारत आहे. आणि भारताची जी एक ठेवण आहे जी हजारो वर्षापासून आपण कधी कोणावर आक्रमण केलं नाही ही सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे. तर या मेक इन इंडियाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला जावं लागतं मेटल्सच्या क्वालिटीकडे. प्रत्येक गोष्टीला पुष्कळ म्हणजे साधं ऑर्गॅनिक घेतलं तर तुमच्याकडे 5 लाखापेक्षा वर उपप्रकार आहेत. साधं मेटल घेतलं तर मेटलचे वेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. पर्टिक्युलर कॉम्बिनेशन तर पर्टिक्युलर ठिकाणी नाही वापरलं तर काय गोंधळ होऊ शकतो हे आपल्याला आत्ताच बेंबा यवतमाळ जागेचं फुटलं ना टेक्नॉलॉजीकडे. भ्रष्टाचार नव्हता, मेटलची क्वालिटी चुकली नव्हती, मेटलची प्रिपरेशन चुकली होती. तर नमस्कार, मैं जय हिंद. मैं डॉक्टर संजय शिरवाते, इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियर्स स्टेट बॉडी का प्रोडक्शन डिपार्टमेंट में से दूसरी बार मैं मेंबर बना हूँ, इलेक्टेड मेंबर हूँ. और इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियर्स, प्रागतिक सहजीवन संस्था और लाइफ स्किल फाउंडेशन नागपुर, इसके संयुक्त विद्यमान से हमने डिफेंस सेक्शन में यानी नेवी, आर्मी, आर्म फोर्स, मिलिट्री, इसमें नौकरी क्या संधि है हमारे बच्चों को ये पता ही नहीं है. 2 बार ऐड निकलती है, हमारे बच्चे जाकर कोई पोहे की गाड़ी लगाते, कोई बिजीलैंड में काम करते, कोई ये करते, इसमें उनको पता ही नहीं. उनको ऐसा लगता कि जैसे सिर्फ इसमें IIT और क्वालिफाइड और मेरिट के लड़के जाते हैं. ऐसा नहीं है.
मेरा ये समझाने का वो प्रयत्न रहेगा कि इसमें 10वीं वाला भी लड़का लगेगा, 12वीं वाला भी लड़के का लगेगा, ITI वाला भी लगेगा, ग्रेजुएशन वाले भी लगेगा। सभी क्राइटेरिया में इसमें जॉब की संधि है और इसका फ़ायदा उठाना चाहिए। ब्रिगेडियर, कर्नल, एयर चीफ मार्शल लेवल के लोग ये माहिती आपको उस दिन 5 अक्टूबर को अभियंता भवन में 11 बजे आपको माहिती देंगे। समाचार संकलन अशोक भाई जोशी।